तर नमस्कार. बघा आज चकलीचं घातलंय, चकली मळायला लागलोय आम्ही. आणि आज माहिती का रात्री तयारी केली ती, बटाटाच आम्हाला आणला नाहीये म्हणजे पोचला. हा हे बघा इकडं वाजल्या 12च वाजल्या. किती पण म्हणतो जरबारीने की लवकर घालू लवकर घालू. आता इथं चकलीचं घेतलंय, तिथं मका आली सोलायला. काय काय करायचं तरी काय काय माहिती. आता कात्री आल्या ठेवून तिथंच कात्री गेल्या. हो का कालचे वेपर्स कशी वाळतात बघा, छान आहेत का पांढरे शुपट. लई काम पडले हो. आता ते मका सोलायचे. आता मका घ्यायचं कॅन्सलच करायचंय, पण काय आजच्या दिवस घेतली आणि ते ह्यात आणि ताईने असं चकलीचं मळे 10 किलोचं केले बघा. ऑर्डर आली मला. ही माझी बार्शीतून आलेली आहे. बार्शीतले ताई आहेत त्या मला चकली द्या, मी हॉटेलवर येते, तिथं ठेवा. संध्याकाळी 12-1 वाजत की 11 वाजतील, तिथं नेऊन रविवारी द्यायची. रविवारी ती घेऊन जाणार आहे. तुम्हाला जर कोण जात असेल काय असेल तर हॉटेलवर चकली पोच होईल तुमची पण. काय जे पाहिजे तुम्हाला, कुरडया, चकली, बाजरीचे खारवडे, ज्वारीच्या पापड्या, मटकीच्या डाळीचे सांडगे. आज आता बाजार आणून निम्मा भरायचा, हे निम्म चालवतो. कुकर लावले घरी 3 बटाट्याचे. अजून सरपण आणायचं आहे आम्हाला. सरपण नाही काय, कात्री, कागद आधी इकडनं फाडायला लागेल. का आमच्या आणि त्याचा बीपी वाढतो बघा. आता मग त्यात मकाच वालायची का ही चकली घालायची तर 1 तास लागल. आता वाजल्या 12 आणि आमच्या ते मकावाला ड्रायव्हर 5 वाजता म्हणजे 5 वाजताच येते. मी तर गोदडीत जाऊन झोपणार आहे. अजिबात नाही टेन्शनच नाही घेणार आहे मला. मी काय कापलं काय माहिती काय कापलं तुम्ही आता मला. बरोबर कापले, बरोबर कापले की. आणि इथून मधून एक ही करा म्हणजे हे होते. कुठं कुठं तोंड द्यायचंय. आणि त्यांनी यादी दिली वहीभर, 1 पान वही आहे, एवढी चिठ्ठी दिली. आता कसा विषय माहितीये का, दादूचे पेपर आहेत. तू किती पळतेस पळ, काय पळायचं तेवढं पळ, काय करायचं ती कर. नाही म्हणायचं. नको म्हणत नाही तुला मी, कर. तर त्यांनी बी चिठ्ठी भरपूर दिली बघा. आता हॉटेलचा मटेरियल पण नेऊन द्यायचा आहे. मका बी सोलायची. कार्टीने मकायची 4 कॅरेट घेतल्यात दिदीने. आणि काल तिला याडा आला, तिने घेतली नाही, आज घेतली. आज मला बी याडा आहे ना, मी बी नाही जाणार. आमचे किती आहेत? 6 आहेत. कसं करायचं? सोला. कसं करायचं सांगा. तसं सोलायचे गपचूप, काय नाही होत. लय ऊन लाग. मी म्हणलं होतं उशाताईला उरका लवकर उरका लवकर, कामच उरकत नाही बाईचं. खरं सांगू का, माझी काहीच चुकी नाहीये. आमच्या स्वातीताई उठल्या नाहीत लवकर. हा उठल्या नाहीत म्हणजे लय छान. पेपर होता पोराचा 10वीचा. कामगिरी दिलेली फत्ते पाडाल माणसाने. आम्ही बटाटे आणले 10 वाजता. किती वाजता? 10 वाजता बटाटे. माझी काही चूक आहे का? तिला सांगितलं तर ती 9 वाजता म्हटली फोन करते. मी फोन केला तर तिने फोन नाही उचलला. मला वाटलं आणून ठेवली असतील घरी. आमच्या बटाटेवाले आहेत ना, घरी आणून देतात आम्हाला बटाटे, म्हणून त्यांना केलं. तर त्यांनी बटाटाच आणला नाही. पुन्हा 9 वाजता गेले तर मला आणलाच नाही. पुन्हा दुकानात गेल्या. घरी यायला 11 वाजल्या. तिथून कुकर लावले 2, चुलीवर पटकन शिजायचा नाही म्हणून. हातरा पेपर चला पटकन मळले. आणि त्याला मीठ बीठ बघा लागते का खाऊन. त्याला मीठ बघा लागतंय का खायला. असं मळून घेतलंय बघा छान. हाय मीठच नाही. हाय बाई, मीठ नाही. खरटुला आणि तर उषाताई नाही होत. तुम्ही आहो, तुम्ही ते कालवला गेलं नसेल, दुसरा ढुकळा घेतला असेल. पाण्याचा नका शितोडा मारू. आता हात कशाला भरवला. अगं बाई स्वातीताई, हा. मिक्स झाले का? हो का? बघा जरा तुम्ही. तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडला का बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट टाकून पटापटापटा चकलीला ऑर्डर द्या. असं उडका लवकर. आणि व्हिडिओ काढते माहिती का, बटन बंद आणि व्हिडिओ चालू. तर असा बॉक्स आहे आमचा. असं मटेरियल ह्यात राहिलेलं शिल्लक तिथं सावलीत असं आणून ठेवतो टपात. आता बरंच काय आणायचं. मका सोलायची आणि चकली घालून झाली आपली बघा. आणि ताई नका टप बिप धुतली. चला 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 चला. अशी छान चकली झाली घालून. अरे राहू दे साड्या, नाही पांढऱ्या होत उन्हाने. मग अशी मस्तपैकी चकली घालून झालेली आहे. तर ऑर्डर आहे ही बार्शीच्या ताईंची. चकली झाली आहे त्यांची घालून. रविवारी पोस्ट करायची, आपल्या हॉटेलवर द्यायची त्यांना. तर चला आता बायांचं इथलं काम झालं. आता मका सोलणे का सोलायची. ओ कशाला? आपल्यालाच लागतात परत. हा ना, पायाला तर असं गार गार लागायला लागले का नाही. स्लाप थंडी वाजून यायला लागली मला तर. पळ पळ
पळा 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 पाऊस आला पाऊस आला. चला 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 धुणं वाळलं धुणं आलं धुणं काढा. चटणी घेऊन येतं का हे मिठाचा पुडा करा दे आपल्याला इथं. हा तर चला मग चाललं आता खाली. लय ऊन लागते हो डेंजर. असं वाटत नाही ऊन असेल म्हणून. बापरे हे झालं ऊन असेल. हा हा बाटली आणली ना पाण्याची मी. चला बाय सगळ्यांना. 2 कॅरेट इथं घेतले होते. एक झालं सोलून हो का आणि हे दुसरं घेतले अर्ध्या 3. चला आता इथं मका सोलायची. हा हाय हो का इकडं पुरी पण हाय. मी कुठं दाखवते हो का इकडे कशा पुरी सोलतात. काय सोलताय मका कशी जाती छुपी जाते. ह्याला 10-10 5-5 रुपये द्यायचं कुल्पे खायला ना असे मका सोलतात. साक्षी कुठे आहे काय करते साक्षी कुठे आहे आत सोलती का बघा तिकडं आतमध्ये बी मका चालू आहे सोलायचे. इथं पुरी बसल्यात हिंदवी अशी बसली. तिथं 2 कॅरेट झाली. चकली घालून आलो. आता जेवण नंतर करतो. आधी मका सोलतो. आले बघा त्या दुसऱ्या बी आल्या सोलणाऱ्या. टप घ्या नको ती कॅरेट हो का इथं हसूला बसवलंय आम्ही आज चकलीसाठी बसवणार. तर ती म्हणली बसतच नाही भाभी इथं सुलते अशी. इथं तर लय कॅरेट आहे. कालवा चाललाय बघा हो का. बाजरी आणली 10 किलो बाजरीची खारवडे करण्यासाठी. तर नीट करायचे आता ते. बसा नाही नाही तुम्हाला घेत मी हो का असं घेते बस का. हा हो का दीदीने चहा केलाय मस्तपैकी असा. दळण केलंय. बाजरी आणली छान. बाजरीचे खारवडे करायला अशी मस्तपैकी. मटकीची डाळ पण आणली आणि मटकीची डाळ पण आणली हो का इथं नीट करून ठेवली. आपल्याकडे सगळं असं व्यवस्थित हो का छान अशी मटकीची डाळ प्युअर डाळ आणली मटकीची अशी मस्तपैकी दिसली का. 5 किलो मटकीची डाळ आणली. तुम्हाला आतला पण किराणा दाखवते मी आणलेला. तर इथं बाजरी नीट करून घेतोय. काय झालं मका सोलून नका बाईचा चेहरा कसा झालाय बघा. आमच्यात या म्हणलं मदतीला तर नको मदत नको बाबा मला मकाच बरी. मका तर मकाच सोलत बसा. अशी बाजरी नीट केली 10 किलोची ही मका सोलून बाजरीचा किराणा बिराणा सगळं घेऊन आला मस्तपैकी. चकली पण घातली की हाय की चकली तर बघा ह्याच्यात आणलंय सगळं. सोडा शाबू 7 किलो आणलाय. हे तेल आमचं सेपरेट. हे गासन पुन्हा हे निरमा. हे तुम्ही म्हणताल ही कशाला हे वाप हा विषय आई म्हणताल ही कशाला आणलंय आमची भांडी घासायला. हे आणले बघा इथे शाबू बघा असा गट्टाच आणलाय. शाबू कट्टेच आणत असते पण नको आता थोडंच आणावं. पुन्हा मग पेमेंट पण लय पडतं. आणि डाळ आणली. डाळ दळायला टाकली 5 किलोची. ह्यात ही जिरे आणली. त्या ह्याला लागतात मोठं मीठ टाटा मीठ असे सगळं घेऊन आलोय. थोडं आणले. नंतर मला जास्त आणता येईल. कट्ट्यानेच घेऊन यायचं. हो का असं